started the topic according to that content, which parts that are present in the circulatory system. So now in this video we will discuss about the formed element. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण जो कंटेंट स्टार्ट केला होता त्यामध्ये आपण फॉर्म एलिमेंटचा एक चार्ट डिस्कस केलेला होता. ज्या चार्टमध्ये आपण बेसिकली किंवा आपण आता हा जो कंटेंट डिस्कस करतो इट्स अ ब्लड. मग ब्लड म्हटल्यानंतर आपण त्याला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं होतं. प्लाझ्मा 55% कंटेंट प्लाझ्मा अँड 45% द रिमेनिंग 45% इज अ फॉर्म्ड एलिमेंट. हा असा टॉपिक आपला स्टार्ट झाला होता आणि त्यामध्ये आपण तो जो चार्ट डिस्कस केला त्या चार्टमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्यामध्ये आपण बेसिकली प्लाझ्मा जो आहे त्याचे कंटेंट त्याचं प्रपोर्शन त्याचे पर्सेंटेज बघितले होते. किती किती फॉर्ममध्ये तो आहे कोणत्या फॉर्ममध्ये तो आहे आणि सेकंड जो आपला पार्ट होता फॉर्म एलिमेंट त्यामध्ये सुद्धा आपण त्याला काही सेक्शनमध्ये किंवा त्याच्या सब पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं लाईक आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स. आरबीसीचं दुसरं सायंटिफिक नाव आहे इरिथ्रोसाइट्स. आरबीसी आपल्याला माहिती असतं डब्ल्यूबीसी आपल्याला माहिती असतं पण सोबतच त्यांचे सायंटिफिक नेम अकॉर्डिंग टू अवर एक्झाम आपल्याला एक्झामच्या दृष्टीने त्याचे सायंटिफिक नेम सुद्धा माहिती पाहिजे. आणि इरिथ्रोसाइट्स ल्युकोसाइट्स तरी एकदाच तुम्हाला माहिती असेल पण प्लेटलेट्स जे वेल नोन आहे आपल्याला माहिती आहे प्लेटलेट्स बट दॅट प्लेटलेट्स सायंटिफिकली नोन ॲज द थ्रोम्बोसाइट्स. सो हियर RBC means erythrocytes, WBC means leukocytes and platelets means thrombocytes. So these are particular scientific name and these abbreviations means the RBC red blood cells or we can again say that the red blood corpuscles. त्याला corpuscles हा सुद्धा word आहे त्याला cell हा सुद्धा word आहे. So specifically according to that जर आपण सेल तर इन जनरल आहे पण स्पेसिफिकली आपण जेव्हा ब्लड कंटेंट विषयी डिस्कशन करतोय सो कार्पसल हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. सो रेड ब्लड कार्पसल्स व्हाईट ब्लड कार्पसल्स अँड थ्रोम्बोसाइट्स आणि रेड ब्लड कार्पसलला दुसरं सायंटिफिक नाव आहे इरिथ्रोसाइट्स. व्हाईट ब्लड कार्पसल्स आर नोन ॲज द ल्युकोसाइट्स अँड द प्लेटलेट्स आर नोन ॲज द थ्रोम्बोसाइट्स. आता या कंटेंटमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला आरबीसी काय आहे हे डिस्कशन करायचं आहे. आरबीसी इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्लड कार्पसल दॅट व्हेरी मच इसेन्शियल फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. आपल्याला जे माहिती आहे किंवा रेस्पिरेशन हा आपला ऑलरेडी टॉपिक झालेला आहे. रेस्पिरेशनमध्ये आपण जे डिस्कस केलं होतं की जे ट्रान्सपोर्टेशन होतं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या गॅसेसचं थ्रू द ब्लड मग त्या ब्लड थ्रू किंवा ब्लडमध्ये असा कोणता कंटेंट आहे जो ऍक्च्युअली हे ट्रान्सपोर्टेशन करतो. सो इन केस ऑफ इन द ब्लड द आरबीसी इज देअर बिकॉज इन दॅट आरबीसी पिगमेंट इज प्रेझेंट अँड दॅट पिगमेंट इज नथिंग बट द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन पिगमेंट हे आरबीसी मध्ये प्रेझेंट असतात जे डब्ल्यूबीसी मध्ये प्रेझेंट राहणार नाही. आणि जेव्हा सायमल्टेनियसली आपण आरबीसी डब्ल्यूबीसी हे कंटेंट डिस्कस करणार आहोत किंवा आता आपण आरबीसी आपलं सुरू आहे यानंतर आपण डब्ल्यूबीसी घेणार. सो जेव्हा आपण याचे पॉईंट डिस्कस करतोय तेव्हा सायमल्टेनियसली तुम्हाला त्याचा डिफरन्स सुद्धा तयार होतो. आणि असं नाही की स्पेशल तुम्हाला ॲज अ डिफरन्स म्हणून कंटेंट असेल टेक्स्टबुकमध्ये किंवा आणखी कुठे पण जेव्हा आता हा टॉपिक तुम्ही अभ्यासाल याचे पॉईंट जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा तो लर्न करते वेळी तो समजून घेते वेळी ऑटोमॅटिकली डब्ल्यूबीसी मध्ये आणि आरबीसी मध्ये काय फरक आहे हा तुम्हाला पॉईंट आउट होईल. आणि तो फरक फक्त मग असंच लक्षात नाही ठेवायचा त्याचे पॉईंट्स स्पेशली लिहून काढायचे म्हणजे आपला एक डिफरन्स तो प्रिपेअर्ड एक टॉपिक आपला प्रिपेअर्ड. ओके सो जसं आता म्हटलं की आरबीसी हॅज पिगमेंट बट डब्ल्यूबीसी हॅज नो पिगमेंट. आरबीसीज मध्ये पिगमेंट असतात डब्ल्यूबीसी मध्ये कुठल्याही प्रकारचे पिगमेंट्स राहत नाही. सो आरबीसी हॅज द रेस्पिरेटरी पिगमेंट अँड दॅट आर नोन ॲज द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे रेस्पिरेटरी पिगमेंट आपल्या आरबीसीज मध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळे आपलं जे ब्लड आहे ते ट्रान्सपोर्टेशन किंवा रेस्पिरेटरी ट्रान्सपोर्टेशन मध्ये कामात येतं. जेव्हा की काही ऑर्गॅनिझम्स मध्ये पण ब्लड असतं पण त्यामध्ये ते लॅक द रेस्पिरेटरी पिगमेंट्स अँड दॅट्स वाय नॉट पार्टिसिपेट इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. सो हियर now one by one we will discuss about everything that essential important for your topic. So first is the RBC. RBC is known as the red blood corpuscles. RBC is also known as the erythrocytes and that RBC structure of the RBC. Okay,
Here, if we talk about the form element, जर आपल्याला बाय चान्स किंवा एक आपण म्हटलं की एक सिंपल अशी डेफिनेशन आली व्हॉट इज मीन बाय फॉर्म्ड एलिमेंट किंवा फॉर्म्ड एलिमेंट, डिफाइंड फॉर्म्ड एलिमेंट, तर आपण काय लिहिणार किंवा त्यामध्ये काय असणार. सो सिंपल डेफिनेशन आहे त्याची, ब्लड सेल्स produced in body known as form element. ओके, ब्लड सेल्स हे दुसरं काही नाही आहे. फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे हे ब्लड सेल्स आहे जे की 45% फॉर्म सेल्स आपण पर्सेंटेज बघितलेला 45%. Out of 100%, the 55% plasma is there, and the remaining 45% cells are there that are known as the formed element. So there are nothing but the blood cells produced in body known as the formed element. So according to that, certain organs are also there. In that particular organs, the formation of that formed element carried out, and that organs are according to name different. So now RBC, structure of RBC. आता आपल्याला असं म्हटलं की हा पॉइंट आपण डिस्कस करतोय, सोबत सोबत आपण जेव्हा WBC घेणार, जेव्हा दोन्ही टॉपिक शिकवून होणार, तेव्हा तुमच्यासमोर ते डिफरन्स राहणार की आरबीसीज आहे, आरबीसीचं स्ट्रक्चर कसं आहे, WBCचं स्ट्रक्चर कसं आहे. आरबीसीज मध्ये पिगमेंट प्रेझेंट आहेत, WBC मध्ये नाही. आणखी काही व्हेरिएशन आहे का? लॉट ऑफ व्हेरिएशन्स आहेत. So if we discuss about the structure of the RBC, that is circular, spherical, biconcave and enucleated. हा खूप important point आहे, enucleated. It means the human RBC lack of nucleus. आपल्या RBCs मध्ये, ह्युमन RBCs मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहत नाही, प्रेझेंट नसतो, जेव्हा की WBC मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, सो RBC स्ट्रक्चर सर्क्युलर बायकॉन्केव्ह. जर आपण बघितलं की त्याचे जर आपण तुम्ही त्याचे पिक्चर्स बघितले आरबीसीचे, तर आपल्याला ते थोडं अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर दिसतं. ते इथे ड्रॉ करता येणार नाही. सो आपण त्याला एक थोडं अज्युम करण्याचा प्रयत्न करूया. स्पॅरिकल तर आहेच, पण ते थोडं बायकॉन्केव्ह. आता बायकॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. बायकॉन्केव्ह असेल आणि इन्यूक्लिएटेड म्हणजे इथे कुठलाही न्यूक्लियस प्रेझेंट राहणार नाही. देन हा पॉइंट आपण डिस्कस केला, रेस्पिरेटरी पिगमेंट. यस, it has respiratory pigment, and that respiratory pigments are nothing but the hemoglobin that play very important role, and तिथनं आपलं एक फंक्शन सुद्धा तयार होत आहे. So that respiratory pigment hemoglobin is responsible for the transportation of the respiratory gases. Next one, RBC count. आता याच्यामध्ये RBC काउंट आणि WBC काउंट हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे आपल्या ह्युमन ब्लड मध्ये एक पर्टिक्युलर त्याचं जे एक युनिट आहे किंवा क्युबिक मीटर, त्याचे जेव्हा एक एक्सपेरिमेंटल आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन घेतो तेव्हा त्यामध्ये एक त्याच्या स्लाइड्स येतात, आणि जर आपण ते एक ब्लड सॅम्पल त्याचं घेतलं तर ते क्युबिक मीटरनुसार त्याची ते आपल्याला क्वांटिटी जी आहे ती काउंट करता येते. सो आता यामध्ये जे नंबर ऑफ RBCs अँड नंबर ऑफ WBC, लॉट ऑफ डिफरन्स इज देअर. In case of the RBC, as compared to the WBC, large number is present, means the RBC count is always very much as compared to the WBC. So here RBC count number again the vary in the male and female. मेल आणि फिमेल मध्ये काउंट थोडा वेगळा आहे किंवा थोडा त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय. In case of the male, the 5.1 to 5.8 million per cubic mm. In case of the male, 5.1 to 5.8 million per cubic mm, म्हणजे मिलियन मध्ये आरबीसीस प्रेझेंट असतात, जेव्हा की WBC 1000 मध्ये प्रेझेंट असतात. 6 to 10,000, average 7,000. Then in case of the female, just slight difference is there, 4.3 to 5.3 again million per cubic mm, that number present in case of the female. So in this way, in both the cases, male as well as females, the female RBC count is very much in case as compared to the WBC. So RBC count in case of the male 5.1 to 5.8 million per cubic mm, and in case of the female 4.3 to 5.3 million per cubic mm. Then size. साईजचा सुद्धा एक आपण डिफरन्सचा पॉईंट घेऊ शकतो ॲज कम्पेअर टू द किंवा डायमीटर, किंवा तुम्हाला इतकं डिटेलमध्ये तो कंटेंट नाही आहे. सो आपल्याला फक्त हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इन केस ऑफ द
RBC, the size of the RBC is much smaller than the WBC. Then this one definition is again very important for one answer statement. So ratio hematocrit, hematocrit आणि यामध्ये जे टर्म्स किंवा जे टर्मिनॉलॉजी प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत जे सेपरेटली मी मेन्शन केलेले आहे, सो त्या ॲज अ डेफिनेशन म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो hematocrit is the ratio of RBC according to the blood volume. म्हणजे RBC ज्या पर्टिक्युलर जो ब्लड व्हॉल्यूम असेल त्यामध्ये RBCचा काउंट किती आहे आणि त्याचा जो काही रेशो असेल दॅट इज नोन ॲज द hematocrit. सो hematocrit आणि हा ॲक्च्युली एक जो वर्ड आहे सिम्पलचा किंवा आपण रीडिंगमध्ये हा स्किप होऊन जातो, एवढं आपल्या लक्षात येत नाही. एक्सप्लेनेशनच्या वेळेला त्याला फारसं असं खूप हे नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ती ॲज अ डेफिनेशन म्हणून लक्षात ठेवायचं. hematocrit इज नथिंग बट द रेशो ऑफ RBC along with the total blood volume of the blood. So here ratio of the volume of RBC to total blood volume of the blood, and that ratio is known as the hematocrit. Again one ratio is there, RBC and WBC ratio. तो आपण WBC मध्ये पण घेणार. सो आपण जसं म्हटलेलं की नंबर ऑफ RBC that are very much or very large in number as compared to the WBC. So if we take the ratio of RBC and WBC, so here RBC, WBC. So 601 in this proportion. Okay. Then next content, the lifespan of the RBC. Again here the lifespan of the RBC also large days as compared to the WBC. So lifespan 90 to 100 days. आपण त्याला ॲव्हरेज किंवा अशा प्रकारे जर म्हटलं तर 100 to 120 डेज एक्झॅक्ट आपण घेतो किंवा टेक्स्टबुकमध्ये पण थोडं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. सो 120 डेज कुठल्या याच्यामध्ये एक आपण बघतो. सो 90 to 100 डेज और 120 डेज मोस्टली दॅट इज द लाईफस्पॅन ऑफ द RBC. देन आता हे जे पर्टिक्युलर RBCs आहेत हे RBCs प्रोड्यूस होण्याचे कारण आपण काय लिहिले ब्लड सेल्स प्रोड्यूस इन द बॉडी नोन ॲज द फॉर्म्ड एलिमेंट. RBC is one kind of formed element. So in our body certain organs are there, and in that organs the process of formation of RBC carried out, and that process is known as the erythropoiesis. आता बघा इरिथ्रोसाइट्स हे नाव जर तुमच्या एकदा लक्षात राहिलं, RBC ला इरिथ्रोसाइट्स म्हणतात. सो त्यानुसार किंवा WBC ला ल्युकोसाइट्स म्हणतात. त्यानुसार त्याच्या टर्मिनॉलॉजी जिथे आहेत जे आपल्याला इझिली लक्षात राहू शकतात कारण थोडा डिफरन्स आहे. इरिथ्रोसाइट्स मीन्स द RBC and the formation of erythrocytes in the particular organ in the human body that is known as the erythropoiesis. Okay, so simple definition is that the process of formation of RBC is called as the erythropoiesis. It's the one content. Okay, erythrocytes means the RBC that are formed in the human body, and the process of formation of RBC is known as the erythropoiesis. ठीक आहे, स्पेलिंग थोडं डिफिकल्ट आहे पण तरीही तुम्ही दोनदा लिहून बघितलं तर तुम्हाला ते जड जाणार नाही कारण इरिथ्रोसाइट्स पर्यंत आपलं जर क्लिअर असेल. देन मग आता हे जे इरिथ्रोपॉयसिस प्रोसेस होत आहे आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बॉडीमध्ये, सो ती प्रोसेस ज्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये होणार, आता आपण ती कुठे नाही होणार त्यासाठी पण एक टार्गेट काहीतरी आहे किंवा तिथेसाठी एक पर्टिक्युलर त्याची जागा आहे तिथेच ते होणार आणि त्या ऑर्गनला म्हणतात इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन. बघा लगेच टर्म चेंज झाली. इरिथ्रोपॉयसिस मीन्स द प्रोसेस, जी प्रोसेस होण्याची जी प्रोसेस आहे त्याला इरिथ्रोपॉयसिस म्हणतात आणि ज्या ऑर्गनमध्ये ही प्रोसेस होत आहे त्या ऑर्गनला आपण म्हणतो इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन. सो विच इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. सो नाव हियर इरिथ्रोपॉयसिस सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की एक प्रोसेस आहे जी ह्युमन बॉडीमध्ये होणार आणि त्या प्रोसेस थ्रू RBCs फॉर्म होणार, इरिथ्रोसाइट्स फॉर्म होणार आणि त्या प्रोसेसला इरिथ्रोपॉयसिस असं म्हणतात. मग त्यासाठी कुठले कंटेंट इसेन्शियल आहे किंवा इरिथ्रोपॉयसिस ही जी प्रोसेस आहे ही होण्यासाठी काही इसेन्शियल कंटेंट आहेत का? सो यस, देर आर सर्टन इसेन्शियल कंटेंट लाईक द फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 and heme protein.
These are important for the production of the RBCs. आणि हा प्रश्न किंवा हे जे एक स्टेटमेंट आहे तुम्हाला अगेन MCQ किंवा आन्सर इन स्टेटमेंटसाठी फिलिंग द ब्लँकसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 आणि हिम प्रोटीन. These are essential content that are required for the production of the RBCs, and the process is known as erythropoiesis, and the process happen in the particular organ in the human body. That organs are known as the erythropoietic organs. So which are the erythropoietic organs? Erythropoietic organs बघा टर्म्स कशा चेंज झालेल्या आहेत. erythropoiesis, erythrocytes, erythropoiesis, erythropoietic organ. erythropoietic organs इथे पण थोडं व्हेरिएशन आहे. in case of the infant, again infant newly born babies, so in case of the infant that erythropoietic organ different, and in case of the adult the erythropoietic organs are different. So in case of the infant, the erythropoietic organs are liver and spleen. म्हणजे इन्फंट मध्ये न्यूली बॉर्न बेबीज मध्ये जे एक ऑर्गन आहे की ज्यामध्ये आरबीसीज प्रोड्यूस होतात ते ऑर्गन्स आहेत लिव्हर अँड स्प्लीन. अँड इन केस ऑफ द अडल्ट मध्ये हीच प्रोसेस दुसऱ्या ऑर्गन मध्ये होते आणि तो ऑर्गन आहे रेड बोन मॅरो. ओके, आता रेड बोन मॅरो जे बोनमध्ये कंटेंट असतो किंवा रेड बोन मॅरो याच्या आधी पण तुम्ही एक सेलमध्ये स्टेम सेल्स किंवा यामध्ये हे नावं ऐकलेले आहेत. सो रेड बोन मॅरो अडल्टमध्ये आणि लिव्हर आणि स्प्लीन इन्फंट्समध्ये. सो दीज आर, इट मीन्स दॅट द लिव्हर, स्प्लीन अँड रेड बोन मॅरो दीज आर द इरिथ्रोपॉटिक ऑर्गन्स. आपल्याला असे प्रश्न येऊ शकतो, राईट इज द नेम ऑफ द इरिथ्रोपॉटिक ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी. सो आपल्याला विदाउट एनी डाऊट जर सिंपल एक प्रश्न येत आहे इरिथ्रोपॉटिक ऑर्गन्स कुठले आहे, सो तिथे काहीही मेन्शन केलेलं नाही आहे इन्फंट आहे की अडल्ट आहे. सो आपल्याला जस्ट लिहायचं आहे the erythropoietic organs that are the liver, spleen and red bone marrow. In that organ the process of erythropoiesis carried out, and through that process the RBCs get produced. Then again the next term erythropoiesis, erythropoietic organs, and the third term that is the erythropoietin. आता बघा मध्ये थोडा डिफरन्स आहे स्पेलिंग जो आपल्याला क्लिअरली लक्षात ठेवायचा आहे. कारण जर तुम्हाला एका मार्क्ससाठी प्रश्न आला आणि तिथे जर तुमचं स्पेलिंग चुकलं सो देर इज अ चान्स टू रिड्यूस युअर मार्क्स, तिथे मार्क्स पडू शकतात. सो तुम्हाला फक्त थोडा फरक आहे तो लक्षात ठेवायचा आहे. जर प्रोसेस आली तर इरिथ्रोपॉइसिस स्पेलिंग वेगळं आहे, जर ऑर्गन आलं तर इरिथ्रोपॉइटिक आणि आता इथे थोडासाच फरक आहे इरिथ्रोपॉइटिक आणि इरिथ्रोपॉइटिन. Erythropoietin is one hormone. That hormone released by the kidney cell. Okay, kidney cell किंवा किडनी एक पर्टिक्युलर एक ऑर्गन आहे किडनी, that is the main organ of the excretory system. So kidney cells हे hormone release करतात and that organ stimulate the red bone marrow to produce the RBC. काय लिंक आहे? किडनी सेल इरिथ्रोपॉइटिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज करतं आणि ते हॉर्मोन कुणाला स्टिम्युलेट करतं, कुणाला ऍक्टिव्हेट करतं, ते हॉर्मोन इथे रेड बोन मॅरोला ऍक्टिव्हेट करतं, रेड बोन मॅरोला स्टिम्युलेट करतं. ओके, सो हियर इरिथ्रोपॉइटिन स्टिम्युलेट रेड बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ RBC. ठीक आहे, सो थोडा चेंज आहे पण तुम्हाला ते प्रॉपरली लक्षात ठेवायचं. आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये जी आपण मी लिहिलेली नाही आहे, ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल, जो बरेच वेळा किंवा आपण जसं म्हटलं की हा प्रश्न एक्झाममध्ये विचारतात किंवा फिलिंग द ब्लँक MCQ मध्ये हा प्रश्न आलेला आहे, विच इज द ग्रेव्हयार्ड ऑफ द RBC किंवा सेल. ग्रेव्हयार्ड हा शब्द जर आला तर थोडं त्याचं कन्फ्युजिंग किंवा आपण एक हे जे म्हणतो की लिव्हर अँड स्प्लीन. आता ॲक्च्युली काय आपण इथे म्हटलेलं आहे की लाईफ स्पॅनचा अर्थ काय असतो की ओरिजिनेशन म्हणजे जेव्हा ते फॉर्म होईल, फॉर्म पर्टिक्युलर टायमिंग अँड आपण त्याला सिम्पल वर्डमध्ये म्हणू बर्थ टायमिंग अँड डेथ टायमिंग. ओके, बर्थ टायमिंग आणि डेथ टायमिंग मधला जो एक काही वेळ असेल, स्पॅन असेल, दॅट इज नोन ॲज द लाईफ स्पॅन. So according to that rule the lifespan of the RBC 90 to 100 or 120 days. ओके, म्हणजे 90 ते 100 120 दिवसापर्यंत RBCs त्याचं काम करणार
झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो डिजनरेट होणार, तो नष्ट होणार. ओके, आणि नवीन ते त्यांची प्रोसेसिंग सुरू राहणार, फॉर्म होण्याची आणि म्हणजे बर्थ होण्याची, फॉर्म होण्याची आणि डिस्ट्रॉय होण्याची, फॉर्म होण्याची आणि डिस्ट्रॉय होण्याची. सो फॉर्म होण्याची प्रोसेस आपण बघितली की फॉर्म होण्यासाठी काही ऑर्गन्स तिथे आवश्यक असतात, ज्या ऑर्गन्सला आपण इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन्स म्हणतो, आणि ते इन्फंटमध्ये लिव्हर आणि स्प्लीन आहे आणि अडल्टमध्ये रेड बोन मॅरो आहे. ओके, फॉर्म होण्यासाठी आणखी काही इसेन्शियल कंटेंट सुद्धा पाहिजे आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12 अँड हिमोग्लोबिन. ओके, मग आता फॉर्मेशन जसं स्प्लीन आणि लिव्हरमध्ये होत आहे इन्फंटमध्ये, आणि अडल्टमध्ये कुठे होत आहे, रेड बोन मॅरोमध्ये, तसंच फॉर्म झालेले जे आरबीसीज आहे त्यांचं जेव्हा ड्युरेशन पिरियड एंड होईल, म्हणजे लाईफ स्पॅन त्यांचा संपून जाईल 120 दिवसानंतर, 100 दिवसानंतर, तेव्हा ते डिस्ट्रॉय कुठे होतात. सो दॅट डिस्ट्रॉय इन द स्प्लीन, मोस्टली इन द स्प्लीन, समटाइम इन द लिव्हर ऑल्सो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. बट म्हणजे दोन्ही ठिकाणी स्प्लीन मध्ये सुद्धा आणि लिव्हर मध्ये सुद्धा ते नष्ट होतात. ओके, पण इथे जर आपला एक शब्द जो म्हटला मी, ग्रेव्हयार्ड, graveyard of cell, graveyard of cell. Okay, so graveyard of cell is the spleen. हा पॉइंट किंवा हे तुम्हाला अकॉर्डिंग टू नेट एक्झाम अँड अकॉर्डिंग टू जनरल एक्झाम ऑल्सो, बोर्ड एक्झाम, दोन्हीच्या दृष्टीने तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल इन जनरली असं असतं की डिस्ट्रॉय जिथे होतं आपण त्याला ॲज अ ग्रेव्हयार्ड म्हणून लिव्हर आणि स्प्लीन दोन्हीला एक हे करतो, बट इन comparison to both, spleen is known as the graveyard of the spleen, and also spleen is also known as the blood bank. त्याला ब्लड बँक सुद्धा म्हणतात. मग त्याला ग्रेव्हयार्ड का बरं म्हणतात आणि ब्लड बँक का बरं म्हणतात, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. ग्रेव्हयार्ड त्याला यासाठी म्हणतात कारण स्प्लीन मध्ये मोस्टली आफ्टर 120 days, after 100 days, that RBC became destroyed. That's why known as the graveyard of the cell. That is the reason behind this word. Now, what is the another reason? So, spleen is also known as the blood bank because in the adult stage, जसं आपण ते म्हटलं की in case of the fetus, liver and spleen is the erythropoietic organ ज्यामध्ये ते फॉर्म होणार. In the adult, red bone marrow is the organ there RBC is formed. So, in between them, in case of the adult, they stored in the spleen. म्हणजे बघा, इन्फंट स्टेज मध्ये स्प्लीन मध्ये आरबीसी फॉर्म सुद्धा होतात, अडल्ट स्टेज मध्ये ते रेड बोन मॅरो मध्ये फॉर्म होतात, पण ते काही वेळासाठी स्प्लीन मध्ये स्टोर्ड असतात. सो that's known as the blood bank. Okay, and after the duration of that particular RBC, त्याचं जे ड्युरेशन कंप्लीट झालं, त्याचं जे काम होतं ते कंप्लीट झालं, त्यानंतर जेव्हा तो डिस्ट्रॉय होतो, अगेन दॅट डिस्ट्रॉयड इन द स्प्लीन, समटाइम इन द liver. So that's why spleen is very much important and play very important role in the production of the RBC, storage of the RBC, and also the destroy of the RBC. म्हणजे स्प्लीनचं तिन्ही ठिकाणी काम आहे. स्प्लीन आरबीसी ला फॉर्म करण्यासाठी सुद्धा एक ऑर्गन म्हणून किंवा इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन म्हणून काम करतो एम्ब्रियोनिक इन्फंट स्टेज मध्ये, न्यूली बॉर्न मध्ये. ओके, तर तो एक स्टोरेज हाऊस म्हणून सुद्धा काम करतो अडल्ट स्टेज मध्ये, आणि ते जे स्टोर्ड झालेले आरबीसीज आहेत किंवा बर्न आउट आरबीसीज आहेत, बर्न आउट हा सुद्धा एखादा वर्ड तुमच्या बुक्स मध्ये, बर्न आउट आरबीसीज म्हणजे ज्यांचं काम झालेलं आहे आणि आता ते डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावर आहे, त्याला एक शब्द आहे बर्न आउट, WORN. बर्न आउट आरबीसीज डिस्ट्रॉय अगेन इन द स्प्लीन, and that's why spleen is known as the graveyard of the cell, that is also known as the blood bank of the cell. Okay, so this is next one. Then RBC count, इथे आपण बघितलं होतं की RBC count the number of RBC varying male and female. In case of the male, 5.1 to 5.8 million per cubic mm. In case of the female, 4.3 to 5.3 approximate number is there, million per cubic mm. हा जो नंबर आहे हा एक ॲव्हरेज किंवा एक नॉर्मल नंबर आहे, म्हणजे एवढा काउंट आरबीसीचा एका नॉर्मल पर्सन मध्ये नॉर्मल रेंज म्हणून आपण त्याला असायला पाहिजे. If that number increase, the certain situation is created, again that is dangerous for that human body, and if the decrease, again that create the another condition. So for
situation, if the RBC increase, one situation is there, one name is there, and if the RBC is increase झाला तरीही ते काहीतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स क्रिएट करेल, डिक्रीज झाला तरी सुद्धा ते काहीतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन क्रिएट करेल. ओके, आणि त्याला बेसिकली आपण म्हटलो की काही जसं WBC मध्ये सुद्धा हे आपण TLC म्हणून बघतो, ते आपण तिथे बघू. सो इथे बघा, इंक्रीज इन द नंबर ऑफ RBC, पॉलीसायथेमिया. ओके, त्याला पॉलीसायथेमिया तुम्ही प्रोनाउन्स तुम्हाला जसं प्रोबेबल वाटेल, सुटेबल वाटेल, फक्त स्पेलिंग आपलं चुकायला नको. पॉलीसायथेमिया is a situation, is the condition, in that condition the RBC count increases and decreases in the number of RBCs. increase होण्याची जेव्हा RBC increase होईल आणि ती जी कंडिशन आहे, तो जो हेल्थ इश्यू क्रिएट होणार त्याला पॉलीसायथेमिया म्हणतात. and if the number of RBC decreases, म्हणजे ह्या नॉर्मल रेंज पेक्षा जर RBC काउंट कमी झाला तर त्याला सुद्धा एक हेल्थ इश्यू क्रिएट होऊ शकतो, किंवा ती एक टर्म आहे, एक सिच्युएशन आहे, कंडिशन आहे, दॅट इज नोन एज एरिथ्रोसाइटोपेनिया. ओके, आणि RBCs मध्ये जर तुम्हाला या वर्डची सवय झाली तर याला रिलेटेड वर्ड आपल्याला WBC मध्ये सुद्धा बघायचे. सो डोंट बी कन्फ्यूज देयर. ओके, मग दोघांना कन्फ्यूज करायचं नाही. एरिथ्रोसाइट्स वरून आपल्याला हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे, हे सगळे स्पेलिंग्स लक्षात ठेवायचे. WBC मध्ये ल्युकोसाइट्स, त्यानुसार आपल्याला त्या स्पेलिंग्स लक्षात ठेवायचे. ओके, so if the number of RBC increases, the certain situation is created, the condition is created, the health issue is created, that is known as the polycythemia. poly यावरूनच आपल्याला लक्षात येतं की काहीतरी ते इन्क्रीज झालेलं आहे, नंबर वाढले, पॉली मल्टिपल. देन एरिथ्रोसाइटोपेनिया, नेहमी लक्षात ठेवायचं की पेनिया हा जेव्हा वर्ड येईल रिड्यूस, त्याचा अर्थ रिड्यूस असा होतो. सो डिक्रीजेस इन द नंबर ऑफ RBC. जर नंबर ऑफ RBC कमी झाले तर एरिथ्रोसाइटोपेनिया, तिथे आपण ल्युकोपेनिया हा शब्द वापरतो WBC मध्ये, इथे एरिथ्रोसाइटोपेनिया. आणि जर इन्क्रीज होत असतील तर पॉलीसायथेमिया. ओके, these are terms, conditions, in that situation the RBC count increases or decreases. So here again these two terms are very important for the MCQ. मल्टिपल चॉईस साठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे की इन्क्रीज झाला असेल तर सिच्युएशन काय असेल, त्याला काय म्हटलं जाईल, आणि डिक्रीज झालं असेल तर त्याला काय म्हटलं जाईल. ओके, सो दिस इज अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द RBC. ओके, सो नाउ आता आपण असं म्हटलं की RBC हे आपल्या ह्युमन ब्लडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर याचा काउंट कमी झाला, याचा काउंट जास्त झाला, किंवा आपण जेव्हा डिसऑर्डर्स बघू त्यामध्ये पण ते डिसऑर्डर्समध्ये हे नावं येणार, त्यामध्ये त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे. सध्या आपल्याला अकॉर्डिंग टू RBC, अकॉर्डिंग टू दिस टॉपिक एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. ओके, म्हणजे RBC वरती जर प्रश्न आला तर हे एवढे पॉईंट आपले कव्हर व्हायला पाहिजे त्यामध्ये. आणि आवश्यक नाही की तुम्हाला एकदम हा प्रश्न पूर्णचा पूर्ण येईल, यातल्या ज्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत त्या हे खूप इम्पॉर्टंट आहे, अल्टरनेटली इयरला ते विचारल्या जातात. सो त्यानुसार जसं आपण म्हटलं की ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल बरेच वेळा MCQ मध्ये विचारण्यात आलेलं आहे. सो ते क्लिअरली लक्षात ठेवा, किंवा सपोज त्या ऑप्शन्समध्ये हा पॉईंट प्रॉपरली लक्षात ठेवा, त्या ऑप्शन्समध्ये जर लिव्हर अँड स्किन असेल तर तुम्ही त्याला टिक करा, नो डाऊट. ओके, माझं प्रॉपरली ऐकून घ्या. जर 4 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये जर एक ऑप्शन लिव्हर अँड स्प्लीन आहे आणि बाकी 3 ऑप्शन्स अदर आहेत तर आपण त्याला टिक करू. पण जर आपल्याकडे ऑप्शन्समध्ये लिव्हर अँड स्प्लीन आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे आणि आणखी एखादा ऑप्शन आहे, ओके, सो त्यामध्ये आपल्याला जर स्पेसिफिकली किंवा अकॉर्डिंग टू नीट एक्झाम जर आपल्याला टिक करायचं आहे तर आपल्याला तिथे स्प्लीनला टिक करावं लागेल, बिकॉज ॲक्च्युली स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि जर मग स्प्लीन एक सिंगली आपल्या याच्यामध्ये सिंगल ऑप्शनमध्ये नाही आहे, लिव्हर अँड स्प्लीन आहे, अदर आहेत, तर तुम्ही फक्त लिव्हर अँड स्प्लीन या ऑप्शनला टिक करा. ओके, किंवा तुम्हाला एक विच आर द ग्रेव्हयार्ड ऑफ द सेल असा हे प्रश्न येऊ शकतो. सो त्यानुसार पण आपल्याला ते आन्सर करता आलं पाहिजे. सो डोंट बी कन्फ्यूज देअर. ग्रेव्हयार्ड ऑफ द किंवा काही याच्यामध्ये डिरेक्टली आपण लिव्हर स्प्लीनला दिलेलं आहे, पण इंटरनल किंवा आपल्याला थोडं डीपली जर बघितलं तर त्याचा करेक्ट आन्सर स्प्लीन आहे. देन लास्ट कंटेंट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज द फंक्शन्स ऑफ द RBC. आता RBC इम्पॉर्टंट आहे, किंवा RBC काउंट जर कमी झाला, जास्त झाला तर हेल्थ इश्यूज क्रिएट होतात. ट्रान्सपोर्टेशनवरती त्याचा फरक पडेल ऑब्व्हियसली. RBC मध्ये जर काही डिफॉर्मिटीज क्रिएट झाल्या,
स्ट्रक्चर ऑफ आरबीसी आपण म्हणतो, किंवा कन्झम्पशन कॅपॅसिटी जर त्याची कमी झाली, कन्झम्पशन कॅपॅसिटी कमी झाली इट मीन्स अगेन द हिमोग्लोबिन कंटेंट वरती काही इफेक्ट झाला आणि कन्झम्पशन कॅपॅसिटी कमी झाली, तर ऑब्व्हियसली कारण तो डिरेक्टली रिलेट करतो आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस, सो नक्कीच त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होईल आणि ते बॅडली आपल्या बॉडीवरती इफेक्ट करेल. सो विच आर द फंक्शन्स ऑफ द RBC in the human body? So very important function is that responsible for transportation of the respiratory gases. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं फंक्शन काय आहे, त्यामध्ये हिमोग्लोबिन हे पिगमेंट्स प्रेझेंट आहे आणि हा एक बेसिक डिफरन्स दोघांमध्ये लक्षात ठेवायचा. आरबीसी म्हटल्यानंतर दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस, अँड इन केस ऑफ द डब्ल्यूबीसी जे आपण बघणार आहोत दॅट इज समटाइम्स से दॅट बॉडीगार्ड ऑफ अ पर्टिक्युलर ह्युमन बॉडी असंही त्याला म्हणतात, एक ॲज अ फडिंग किंवा आपण असं म्हणू की थोडं जोक आपण, पण बॉडीगार्ड यासाठी कारण त्याचा मेन जो एक फंक्शन आहे डब्ल्यूबीसी मध्ये जे इम्युन सिस्टीम मध्ये काम करतं. Okay, so according to that, if you talk about the RBC function, the main important function that is responsible for the transportation of the respiratory gases that are oxygen and carbon dioxide. Okay, जे आपण रेस्पिरेशन मध्ये बघितलेलं ऑक्सी हिमोग्लोबिन, ही हिमोग्लोबिन मध्ये एक कॅपॅसिटी आहे की तो ऑक्सिजनला कन्झ्युम करतो आणि त्यानुसार मग तो कॅपिलरीज मध्ये किंवा त्यांच्यामध्ये एक एक्सचेंज मेकॅनिझम कॅरी होतो. देन मग एवढंच फंक्शन आहे का आरबीसीचं. सो अगेन आरबीसी इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन द पीएच ऑफ द ब्लड अँड विस्कोसिटी ऑफ द ब्लड. एक जे ब्लडमध्ये एक जे स्टिकी एक विस्कस जे नेचर आहे आणि त्याचा जो पीएच आहे, पीएच मेंटेन ठेवणे किंवा पीएच पर्टिक्युलर आपण जो एक ब्लड पीएच स्टार्टिंगच्या एकाला आपण डिस्कस केलेला आहे की ज्यामध्ये त्याला आपण म्हणतो की अल्कलाईन नेचर आहे, 7.4 त्याचा पीएच आहे. सो हे जे पीएच आहे हे पीएच मेंटेन करण्याचं काम सुद्धा कोण करत आहे, आरबीसीज करत आहे. अँड अगेन आपल्या याच्यामध्ये कोॲग्युलेशन टायमिंग असतो, ब्लड कोॲग्युलेशन. ठीक आहे, की सपोज आपल्याला कुठे काही कट झालं किंवा काही इंजुरी झाली तर तिथनं ब्लिडिंग होणार. ओके, सिंपल काही कट झालं, काही इंजुरी झाली तर ब्लिडिंग होणार, पण ते ब्लिडिंग आफ्टर सम टाइम, त्याचा एक पर्टिक्युलर टाइम असतो, आफ्टर सम टाइम सम सेकंड्स दॅट बिकम टोटली और कम्प्लिटली स्टॉप, ते ऑटोमॅटिकली स्टॉप होतं आणि त्याच्या मागे खूप सारे ते असंच स्टॉप होत नाही, कोॲग्युलेटिंग फॅक्टर्स असतात, खूप मोठं मेकॅनिझम आहे, पुढे येणार ते आपल्याला तेव्हा बघू आपण. मग ती जी कोॲग्युलेशन जी प्रोसेस आहे ब्लड कोॲग्युलेशन, ओके, ती जी प्रोसेस आहे किंवा त्यासाठी सुद्धा कोण रिस्पॉन्सिबल आहे, आरबीसी. सो आरबीसी ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द ब्लड कोॲग्युलेशन. RBC also maintain the pH and viscosity of the blood, and RBC is also very much important for the transportation of the respiratory gases, that is the oxygen and carbon dioxide. So these are the basic functions of the RBC. So here according to topic this is enough for this topic. First of all, RBC is one kind of the formed element, that is one kind of the blood cell, that is again known as the blood corpuscles. हे सगळे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ब्लड कार्पसल्स, ब्लड सेल, एरिथ्रोसाइट्स. ब्लड कार्पसल्स किंवा रेड ब्लड कार्पसल्स वरून आपण त्याला डिनोट करतो आरबीसी, रेड ब्लड सेल, रेड ब्लड कार्पसल्स, scientifically known as the erythrocytes. Then what about the structure of the RBC? If we discuss structure of the RBC, the simple spherical or the circular structure, biconcave structure. Spherical किंवा आपण circular जर म्हटलं तर हे WBC मध्ये सुद्धा येणार, circular आणि irregular. इथे biconcave हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि इन्युक्लिएटेड. इन्युक्लिएटेडचा अर्थ होतो विदाउट न्यूक्लियस. हा पण पॉइंट तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. Without nucleus. So enucleated means without nucleus, and that is very important. There is certain exception. Mammalian RBC always without nucleus, but the camel, llama, these are certain animals. In that case, the particular RBC is nucleated. As exception हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा. म्हणजे मॅमेलियन आरबीसी, मॅमल्स मधले जे आरबीसी आहे त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहत नाही, मग आपण त्याला इन्युक्लिएटेड म्हणतो. पण त्याला एक्सेप्शन केसेस आहे, लाईक द ॲनिमल कॅमल अँड लॅमा. दीज आर ॲनिमल्स इन दॅट केस द आरबीसी इज विथ न्यूक्लियस, मीन्स न्यूक्लिएटेड आरबीसी. म्हणजे
राहत नाही, इन्युक्लिएटेड म्हणतो आपण, पण कॅमल आणि लॅमा हा असे ॲनिमल्स आहेत की ज्यामध्ये न्यूक्लियस आरबीसी मध्ये प्रेझेंट असतो. ओके, सो दॅट इज ऑल्सो एक्सेप्शनल पॉईंट, पण तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन respiratory pigment, hemoglobin is the respiratory pigment that present in the RBC and that is important for the transportation of the respiratory gases. Next one is the RBC count. RBC count again vary in case of the male and female, just slight difference is there, but as compared to the WBC very much difference is there. Okay, RBC male female मध्ये थोडासा difference आहे, 5.1 to 5.8 million per cubic mm and 4.3 to 5.3 million per cubic mm. But if you discuss or the compare with the WBC, so WBC count 6000 to 10000 approximately किंवा average आपण त्याचा घेतो 7000, 1000 आणि million, खूप जास्त डिफरन्स आहे. ओके, and then hematocrit. Hematocrit is nothing but the ratio of RBC and with the total blood volume of the blood. ओके, म्हणजे जो पूर्ण ब्लड आहे त्यामध्ये आरबीसीचा किती प्रपोर्शन आहे किंवा त्याचा जो आपण एक रेशो काढू त्याला हिमॅटोक्रिट असं म्हणतात. ओके, सो हिमॅटोक्रिट अँड अगेन द साइज ऑफ आरबीसी स्मॉलर, मच स्मॉलर दॅन द डब्ल्यूबीसी. देन लाईफ स्पॅन 90 to 120, 100, 120 डेज अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, 90, 100, 120 एवढं तुम्ही लक्षात ठेवा. देन the formation of RBC, because RBC is the formed element, so that formed in the human body, so the process of formation of RBC or the erythrocytes is known as the erythropoiesis. For that process certain essential contents are necessary and that essential contents are the vitamin B12, folic acid and heme protein. Then for that process certain specific region, area, organ is also necessary and that organ is known as the erythropoietic organ. So in case of the infant, that erythropoietic organs are liver and spleen. In case of the adult, that erythropoietic organs are red bone marrow. Okay, and for this process again जसं आपण म्हणलं essential content तर present आहेत required आहेत, folic acid, vitamin B12 and heme protein, but along with that for the red bone marrow, if the process is carried out in the red bone marrow in the adult, so for that red bone marrow certain stimulation is also necessary and that stimulation is received by the kidney cell by releasing the hormone that is erythropoietin. So erythropoietin is one hormone that released by the kidney cell and that hormone stimulates red bone marrow to produce the RBC in the red bone marrow. So हा सुद्धा पॉइंट तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. ओके, erythropoiesis, erythropoietic, erythropoietin. Then increase in the number of RBC known as the polycythemia, decrease in the number of RBC is known as erythrocytopenia. These two conditions that created in the increase or the decrease of the number of RBC. Again आपण हा पॉइंट डिटेल मध्ये बघितलेला आहे की ज्यामध्ये आरबीसी इन्फंट मध्ये लिव्हर आणि स्प्लीन मध्ये फॉर्म होतात, अडल्ट मध्ये रेड बोन मॅरो मध्ये फॉर्म होतात. बट इन केस ऑफ द स्प्लीन और इफ यू टॉक अबाउट द स्प्लीन, spleen is responsible for the production of the RBC, act as a erythropoietic organ. Then spleen again act as a graveyard of the cell because after the lifespan that burn out RBCs, old RBCs, तिथे लक्षात ठेवा, burn out म्हणा, old म्हणा, ज्यांचं काम झालेलं आहे, ज्यांचा लाईफस्पॅन झालेला आहे 90 to 120, 100 days. Okay, so that destroyed again in the spleen, sometimes in the liver also. But that's why the spleen is also known as the graveyard of the cell. And in the adult condition, duration lifespan, RBCs are again stored in the spleen. So that's why blood bank is also known as for the spleen. So spleen act as a erythropoietic organ. Spleen act as a graveyard of the cell, and spleen also act as a blood bank for that RBC. Okay, and then what about the functions? So main function of the RBC that is important, that is responsible for transportation of the respiratory gases, oxygen and carbon dioxide, that is maintained, that is responsible to maintain the pH and viscosity of the blood, and that is also important for the coagulation of the blood. So that is also very important property of the blood coagulation. डिटेल मध्ये जेव्हा आहे ना टॉपिक मध्ये तर आपण बघू
की ब्लड कोॲग्युलेशन काय आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून जर आपल्याला थोडं ब्लिडिंग झालं तर ते थोड्या वेळाने काही सेकंडमध्ये ते थांबतं ऑटोमॅटिकली विदाउट आपण काही नाही केलं तरी. ओके, सो दॅट प्रॉपर्टी दॅट फंक्शन इज ऑल्सो कॅरिड आउट. मग त्यासाठी आणखीनही फक्त आरबीसी मुळे नाही, बरेचसे फॅक्टर्स त्यामध्ये काम करतात, त्याची खूप मोठी प्रोसेस आहे, पण ॲक्च्युली दॅट इज बिकॉज ऑफ द आरबीसी. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ द आरबीसी. सो सेपरेटली तुम्हाला फंक्शन्स पण त्याचे येऊ शकतात. सो आपल्याला हे बेसिक 3 फंक्शन त्याची माहिती पाहिजे आणि ही सगळी इन्फॉर्मेशन अबाउट द आरबीसी. ओके, सो इन अवर नेक्स्ट व्हिडिओ विल डिस्कस अबाउट द डब्ल्यूबीसी. आणि डब्ल्यूबीसी हा आपला जो टॉपिक आहे त्याला सुद्धा आपण यानुसारच डिटेलमध्ये बघूया.